ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी आहे, बॅगबे रिक्लेमेनेशन योजनेसाठी एमएमआरडीए कडनं सुधारित मसुदा विकास आराखडा सादर करण्यात आलाय। एमएमआरडीएच्या 158व्या बैठकीत आराखडा सादर करण्यात आला। आराखड्यामध्ये छोट्या बोटी आणि नौकांसाठी बंदरांचा समावेश करण्यात आलाय। पर्यटनाला चालना देण्यासाठी हा सुधारित असा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव हिने। मुंबईमध्ये नवनवीन प्रकल्प येत असतात आणि त्यासाठी आता एमएमआरडीने देखील एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। ते पाऊल म्हणजे समुद्र किनारे आणि खारफुटी यांच्यासारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून झोपडपट्टी पुनर्वसन आणि मेट्रो प्रकल्पांचा विचार करून एमएमआरडीने बॅगबे रिक्लेमेशन योजनेसाठी सुधारित मसुदा विकास आराखडा सादर केला आहे। या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। सुधारित मसुदा योजने पर्यटनासाठी समर्पित मरीना प्रस्तावित करण्यात आला आहे, ज्यात परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी छोट्या बोटी आणि नौकांसाठी खरं तर बंदरांचा समावेश असेल। त्यामुळे हे एक महत्त्वाचं पाऊल मुंबईच्या सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनाने उचललं गेलं आहे आणि याच भागामध्ये जवळपास 20 मीटरचा एक रस्ता देखील बाहेर काढण्यात येणार आहे, जो थेट मच्छीमार कॉलनीला जोडतो आणि पर्यटनासाठी हा एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे। कारण का अनेक जण जे मुंबईच्या बाहेर असतात ते ह्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये, नरिमन पॉईंट परिसरामध्ये फिरण्यासाठी येतात, आनंद घेण्यासाठी येतात। त्यांच्यासाठी हा एक नवीन प्रकल्प म्हणजे पर्वणीच मानली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।